भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले फलटण तालुक्यातील बरेड येथील वीर जवान विकास विठ्ठल गावडे यांना दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेदरम्यान वीरमरण आले। या घटनेमुळे बरेडसह संपूर्ण फलटण तालुक्यात शोककळा पसरली आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 वर्षाची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे। 10 वर्षापूर्वी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले असून वीर जवान विकास गावडे यांचं पार्थिव मूळगावी बरेड येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घरातील त्यांच्या कुटुंबातील पत्नी, 2 वर्षाची मुलगी, आई-वडील यांनी घेतले। यावेळी बरेड येथील पालखी तळापर्यंत वीर जवान विकास गावडे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। भारतीय सैन्य दल आणि सातारा पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या 3 फेऱ्या झाडून त्यांना अखेरचा भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। आज नायक विकास गावडे त्या तिरंगामध्ये आपण पाहतो निपटून आले, सोपं नाहीये। आणि खरं तर आज वडील आपण पाहतो की आज वडील विठ्ठल शिवाजी गावडे विचारही केला नव्हता, 14 तारखेला येणार होते, पण आज आपण या ठिकाणी पाहतोय देशासाठी, भारत मातेसाठी आज आपण या ठिकाणी पाहतोय बलिदान देऊन मात्र या ठिकाणी फलटण कोळगावचे विद्यमान आमदार साहेब सचिन पाटील सर या ठिकाणी तर्पण करण्यासाठी येत आहेत। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय, मी विनंती करतोय फलटण कोळगावचे माजी आमदार सन्माननीय दीपकरावजी चव्हाण साहेब आपण या ठिकाणी तर्पण करण्यासाठी पुढे यायचे। हॅलो, पाठीमागच्यांनी बसून घ्यायचंय सर्वांनी। चला
त्यानंतर मी विनंती करतो की आदरणीय श्रीमंत शिवरूपराजे नाईक निंबाळकर, माफ करा, शिवरूपराजे खर्डेकर यांना विनंती करतो की आपण पुढे या. अध्यक्ष राष्ट्रवादी फलटण आदरणीय शिवरूपराजे खर्डेकर. आपण या ठिकाणी ऑन फ्रेम पाहू शकता ही 2 वर्षाची लहानशी श्रीषा, त्यासोबत पत्नी गौरी विकास गावडे, आई कमल विठ्ठल गावडे, वडील विठ्ठल शिवाजी गावडे. आज खरं अर्थानं प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळं स्वप्न असतं. गावडे कुटुंब आपण या ठिकाणी पाहतो 1997 साली जन्म, 2016 साली 19व्या वर्षी भरती झाले आणि पहिली आपण पाहतोय की कोल्हापूरमध्ये भरती झाले, पुणेमध्ये आपण पाहतोय पहिलं ट्रेनिंग, त्यानंतर पहिली आपण पाहतोय पोस्टिंग ज्यांचं झालं. आपण या ठिकाणी मध्य प्रदेश, भोपाळ, लेह लडाख या ठिकाणी 3 वर्ष सेवा, भोपाळ या ठिकाणी 3 वर्ष सेवा, मेरठ यूपी मध्ये 2 वर्ष आणि राजस्थान मध्ये 2. पेश कर, खाली कर. इंडियन फ्लॅग तिरंगा झेंडा आपण या ठिकाणी पाहतोय. शहीद जवान विकास गावडे यांच्या पत्नी, आई वडील आणि श्रीषा 2 वर्षाची लहान मेजर सिद्धांत चौधरी साहेब इंडियन फ्लॅग तिरंगा झेंडा या ठिकाणी देतील. त्यासोबत कॅप्टन रजत मिश्रा या वर्दीसाठी, या वर्दीचं स्वप्न बाळगून नायक विकास गावडे भारतीय सैन्य दलामध्ये या ठिकाणी वापस झाले, या ठिकाणी दाखल झाले आणि आज देऊ आणि सदैव सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य या कुटुंबाच्या पाठीशी असेल. परत एकदा महाराष्ट्र राज्याचे सैनिक कल्याण मंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब ते स्वतःही येणार होते, पण व्यस्त कार्यक्रमामुळे ते या ठिकाणी पोहोचू शकले नाही. त्यांच्यातर्फे श्रद्धांजली अर्पित करतो. महाराष्ट्र राज्याचे सैनिक, जय हिंद, जय भारत. पटपट आवाजा पुढे हे झाले. आज अग्नीला अर्पण होतो, पण तुझ्या संस्कारातून घडलेलं शौर्य कधीही नष्ट होत नाही. वडील तुमच्या शांत शिकवणीतून उभा राहिलेला हा पुत्र आज तिरंगा वरच नव्हे इतिहासात कोरलं गेलं आहे. भाऊ खेळण्यातला सोबती आज राष्ट्राचा वीर ठरला. तुझ्या आठवणीत तो गेला ना. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.